आणि न्यूज टॉप 9 मधनं सुरुवातीला नजर टाकणार आहोत 9 राजकीय बातम्यांवर। छगन भुजबळांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, भुजबळांना ठार मारण्याची सुपारी घेतल्याचं नाशिक कार्यालयात पत्र, छगन भुजबळांच्या बंगल्याबाहेरची सुरक्षेत वाढ होती। अनेकदा धमकी आल्या मात्र घेतलेली भूमिका बदलणार नाही, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे, आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही आणि पोलीस त्याचा शोध घेतील काय खरं आहे खोटं आहे। तर म्हाताऱ्या माणसाला कोणी कशाला मारेल, भुजबळांना आलेल्या धमकी प्रकरणी मनोज जरांगे पाटलांचा निशाणा। म्हाताऱ्या माणसाला कशाला कोण मारेल, तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती, कोणीच धमकी देऊ शकत नाही त्याला, कोणत्याच जाती धर्माचा। म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर। तर 1-2 दिवसात विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा, मनोज जरांगेंची मागणी। अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात। या येते 1-2 दिवसात विशेष अधिवेशन बोलवा, या 1-2 दिवसात लगेच, आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो आपण कायदा करताय म्हणजे ज्याची नोंद नाही त्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी तातडीनं करा, त्यासाठी विशेष अधिवेशन आज उद्या ह्या 2 दिवसात आपण बोलवा। राज्य सरकारनं 57 लाख नोंदींवरती स्पष्टीकरण द्यावं, भुवनराव तायवाडेंची मागणी। तर आरक्षणाबाबत सरकारनं लोकांची दिशाभूल करण्याचं थांबवण्याचंही तायवाडेंचं वक्तव्य। पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर किती प्रमाणपत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्गमित केली, तर 24 ते जे 57 आणि 37 लाख 38 लाख प्रमाणपत्र दिले, हे देण्याचा कालावधी कुठला आहे? 1967 टू 2023 या कालावधीशी आंदोलनाचा काय संबंध? पुण्यातील निर्भय बनो सभेच्या प्रकरणी 200 जणांवर गुन्हे दाखल, निखिल वागळेंसह कार्यक्रमाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल। धीरज घाटे, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, संजय मोरे यांच्यासह अनेक जणांवर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरींना ठारच मारण्याचा प्रयत्न होता, वागळेंवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांचा दावा। भारतीय जनता पक्ष शेवटचा घटका मोजतोय आणि त्यांनी भाडोत्री गुंडांना सुपाऱ्या देऊन अशा प्रकारे हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। हे काल बालंबाल बचावलेलं, त्यांना ठारच मारायचं होतं। दिल्लीमध्ये जाऊन शेपूट हलवता आणि महाराष्ट्रात येऊन भुंकता, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा पलटवार। घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे का? हा शिवसेनेचा नगरसेवक, एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर, ज्याची ज्या प्रकारे हत्या झाली, कोणतं वैयक्तिक कारण? वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणतात, तुमची जबाबदारी नाही? अरे कुत्रे, तुम्ही दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंकताय। गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवरती कारवाई करायला हवी, मुख्यमंत्र्यांची एसआयटी स्थापन करून चौकशी करा, राऊतांचं वक्तव्य। गृहमंत्री हरवलेत अशी जाहिरात देणार, राऊतांची फडणवीसांवर टीका। एफआयआर दाखल केला पाहिजे मुख्यमंत्र्यावर। खरं म्हणजे रोज गुंडांबरोबर फोटो येत आहेत, माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांचे जे गुंडांबरोबर जे फोटो रोज येत आहेत, त्यांचे जे असोसिएशन गुंडांबरोबर आहे, एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी करा मुख्यमंत्र्यांची। पुरावे आम्ही देतो।